पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी आज जनता दरबार घेतला होता। IAS IPS दर्जाचे सगळे अधिकारी मंचावरती बसवून म्हणजेच शासकीय यंत्रणेला सोबत घेऊन अजितदादांचा हा कारभार सुरू आहे। महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सुरू असलेल्या या जनता दरबारामधून अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू आहे असं म्हणायला सुद्धा वाव आहे, कारण पालकमंत्री म्हणून जर ते हा जनता दरबार घेत आहेत तर फक्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथे उपस्थित का आहेत? भाजपचे आमदार, शहराध्यक्ष सुद्धा इथे उपस्थित असणं अपेक्षित आहे। असं असलं तरी भाजपने यावरती सोयीस्कररित्या चुप्पी साधलेली दिसतेय। तर पिंपरी चिंचवड मधल्या अजित पवारांच्या याच जनता दरबारामध्ये 79 वर्षांच्या आजोबांनी पालिका अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराची तक्रारच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर केली आहे। सुभाष बोधे असं या 79 वर्षीय आजोबांचं नाव आहे। त्यांनी पालिकेच्या प्रशासक काळामध्ये झालेल्या कारभाराची पोलखोल केली। बोधे कुटुंबियांच्या घरासमोर पालिकेनं रस्त्यांचं काम केलंय। यामधून झालेला त्रास आणि मिळालेली उत्तरं या सगळ्या आजोबांनी अजितदादांच्या समोर मांडल्यात। आधी घराला समांतर असा रस्ता होता, मात्र आता रस्ता 5 फूट खाली आणि घर वर झालंय, त्यामुळे ते गाडी सुद्धा पार्क करू शकत नाहीयेत। मात्र अशा वेळेला गाडीच बदला असा अजब सल्ला त्यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलाय। गाडीवर जात नाही म्हणलं, पार्किंग करता येत नाही, तर 3 फूट रस्ता खाली घ्या। म्हणजे काय झालंय, आधी कुठं होता रस्ता? रस्ता लेवलला होता, नंतर त्यांनी तो डांबरीकरण होता ना, तो कॉन्क्रीट केला। तो कॉन्क्रीट केल्यानंतर 5 फूट खाली खोदलं आणि त्याच्यावर 1 फूट फक्त टाकलं। मग मला आम्ही त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये गेलो, दर स्वाभिमानी त्यांची मी हे असं मीटिंग प्रभागमध्ये, तर त्यांनी आम्हाला उत्तरं काय दिली की ही गाडी विकून टाकायचं, चढत नसेल तर दुसरी द्या। मी म्हणले ही गाडी घेऊन जा, जी गाडी वर चढते ती आम्हाला द्या। काय म्हणजे असे उत्तर देता काय देऊ नये म्हणलं, होत नाही तर सोडून द्या, आणि जर नसेल तर मला मी वरती कळवतो। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक।